ठाणे शहर के नौपाड़ा पुलिस स्टेशन क्षेत्र में वर्ष 2023 से 2025 के बीच लापता हुए मोबाइल फ़ोन को शिकायतकर्ताओं को वापस किया गया। ये कार्रवाई नौपाड़ा पुलिस स्टेशन के साइबर सेल पुलिस अधिकारियों और कर्मचारियों ने तकनीकी विश्लेषण और अनुसंधान के आधार पर की। नौपाड़ा पुलिस स्टेशन के साइबर सेल ने 2023 से 2025 तक के लापता 101 मोबाइल फ़ोन का तकनीकी विश्लेषण कर उन्हें वापस खोजा। 22 मार्च 2025 को इन मोबाइल फ़ोन को शिकायतकर्ताओं को सौंप दिया गया। पुलिस अधिकारियों और कर्मचारियों की मेहनत के कारण ये सफलता मिली, जिससे पुलिस कार्यशैली पर विश्वास बढ़ गया। एकदम मोलाची कामगिरी केलेली आहे त्यांनी। मी माझ्या मिस्टरांना हा मोबाईल त्यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट केला होता ऑगस्टमध्ये आणि एक 15 दिवस पण नव्हते झाले मोबाईल घेऊन आणि लगेच तो सप्टेंबर एंडिंगला त्यांचा मोबाईल गहाळ झालेला आहे। ते नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिल्यानंतर 5च महिन्यामध्ये नौपाडा पोलीस स्टेशन यांनी मोलाची कामगिरी करून आज आमचा मोबाईल आम्हाला मिळवून दिला। मोबाईल जसा आहे तसाच आहे, कव्हर सकट आहे, कव्हर सुद्धा गेलेलं नाही। म्हणजे त्यांनी एकदम छान कामगिरी केलेली आहे। धन्यवाद नौपाडा पोलीस स्टेशन। नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने आज नागरिकांचे 2022 ते 25 पर्यंतचे गहाळ झालेले जवळपास 108 मोबाईल आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या टीमने मागील 3 महिन्यात रिकवर केलेले आहेत। त्यापैकी 7-8 मोबाईल काही लोकांना लवकर जाणं असल्यामुळे ते दिलेले आहेत आणि आज रोजी 101 नागरिकांना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सध्याच्या सर्वांना म्हणजे माहीतच आहे की मोबाईल हा म्हणजे आपला अविभाज्य घटक झाल्यासारखा आहे आणि तोच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चोरीला गेलं तर माणूस खूप पॅनिक होतो। त्यानंतर ते आपल्याकडे तक्रार द्यायला येतात आणि नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं तात्काळ लगेच आम्ही ती माहिती मिसिंग घेऊन CIR पोर्टल जे आहे त्यावर भरली जाते आणि त्यामध्ये ज्यावेळेस कुणी तो मोबाईल वापर करतो त्या व्यक्तीला फोन करून त्याला कन्व्हिन्स केलं जातं की बाबा हा मोबाईल असा असा चोरीचा आहे आणि ती व्यक्ती पण आपल्याला समोरच्या जे चांगले असतात ते लगेच आणून देतात। अशा तऱ्हेनं आज आपण 101 मोबाईल हे नागरिकांना परत करतोय की त्याचा आम्ही सर्वप्रथम आमच्या सायबर टीमचे शेळके साहेब आणि त्यांच्या टीमचं तसेच आमचे क्राईम PI ॲडमिन PI यांचं अभिनंदन करतो की ते वेळोवेळी मागं लागून, कारण प्रत्येक मोबाईल आल्या फक्त मिसिंग न घेता तो त्याच दिवशी त्या CIR पोर्टलमध्ये आम्ही भरतो। त्याच्यामुळं हा रिझल्ट आहे। या 3 महिन्यात हे एवढे मोबाईल रिकवर झालेले आहेत। लोकांना विश्वास नव्हता की मोबाईल नक्कीच एकदा मोबाईल गेल्यानंतर मोबाईल हा आवश्यक असल्यामुळे माणूस लगेच दुसरा मोबाईल घेतं, सिम कार्ड सेम मिळतं, परंतु मोबाईल मिळेल का नाही हे विश्वास नसतो जास्त करून परंतु तो वापरात आला तर तो मोबाईल नक्की मिळतो।